आवाज येतोय सगळ्यांना? ओके. काल आपण व्यंजन संधीमध्ये अनुस्वार संधीपर्यंत बघितलं होतं. आता याची पुढची संधी बघा, परसवर्ण संधी. संधीचं सूत्र काय होतं? काल जी अनुस्वार संधी बघितली त्याचं सूत्र काय होतं? अनुसार मो अनुस्वार. पुढची संधी बघा, परसवर्ण संधी. तर परसवर्ण संधीचं सूत्र आहे तोरली. आता या सूत्रानुसार, तोरली सूत्रानुसार नियम बघा त्या ठिकाणी दिला, त वर्गातील वर्णासमोर जर का ल आला तर त्या त वर्गातील वर्णाचा ल करायचा. जसं तिथे नियम का दिलेला आहे. आता त वर्गातील वर्ण, आता तो त वर्गातील वर्ण कोणताही असू शकतो. त, थ, द, ध, न यांच्यापैकी कोणताही वर्ण असेल आणि त वर्गातील वर्ण कधी असला पाहिजे, तर पूर्वपदाच्या शेवटी. त, थ, द, ध, न याच्यापैकी कोणताही वर्ण पूर्वपदाच्या शेवटी असेल आणि उत्तरपदाच्या सुरुवातीला ल असेल. उत्तरपदाच्या सुरुवातीला ल आणि पूर्वपदाच्या शेवटी त वर्गातील कोणताही वर्ण. त्यावेळेस काय करायचं, तर हे जे त वर्गातील वर्ण आहेत यांच्या ठिकाणी ल होऊन जाणार आणि त्याच्या पुढचा ल असे मिळून त्या ठिकाणी एकत्र डबल ल त्या ठिकाणी होईल. परसवर्ण संधीमध्ये डबल ल होतो. जसं खाली उदाहरण दिलंय बघा, तद प्लस लय. तर ह्या ठिकाणी तद प्लस लय याच्यात द आलेला आहे पूर्वपदाच्या शेवटी, म्हणजेच त वर्गातला वर्ण आहे. आणि उत्तर पदाच्या सुरुवातीला ल आलाय, लय त्याच्यामध्ये ल आलेला आहे, म्हणजेच या द चा त्या ठिकाणी ल होणार. द चा जर का ल झाला तर त्या ठिकाणी उत्तर येईल तल्लय. तद प्लस लय. तर इथे बघा द आलेला आहे, ह्या द चा करायचा आहे. नियमानुसार या ठिकाणी त वर्गाचा वर्ण आहे हा पूर्वपदाच्या शेवटी आणि उत्तरपदाच्या सुरुवातीला ल आहे, म्हणून त्या ठिकाणी द चा ल होणार. द चा जर का ल केला तर असं होऊन जाईल तल प्लस लय. आणि त्या ठिकाणी हा जो ल आहे हा अर्धा असल्यामुळे पुढच्या ल ला तो मिक्स होईल, म्हणून उत्तर येईल तल्लय. तसंच जगत प्लस लियते. आता ह्या ठिकाणी जगत, जगत शब्दामध्ये शेवटी त आलेला आहे, पूर्वपदाच्या शेवटी त आहे आणि उत्तरपदाच्या सुरुवातीला लियते ल आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी तोरली सूत्रानुसार त्या त चा ल होणार, म्हणून जगत प्लस लियते. या ठिकाणी जगत प्लस लियतेचं येईल जगल लियते. सिंपल संधी आहे. त च्या पुढे जर का, त वर्गाच्या पुढे जर का ल आला तर त्या ठिकाणी डबल ल करायचा. कळालं सगळ्यांना? परसवर्ण संधी. कळाली सगळ्यांना ही संधी, परसवर्ण संधी? सूत्र काय संधीचं? तोरली. तोरली. नियम काय लक्षात ठेवणार? पूर्वपदाच्या शेवटी त, थ, द, ध, न असेल आणि उत्तरपदामध्ये ल असेल तर ल होतो. त चा ल करायचा. सिंपल नियम लक्षात राहू द्यायचा, त वर्गाचा ल करायचा. बघा आणखी एक उदाहरण बघा, हृद प्लस लासकह.
काय येईल? रुल्लासकः. हृल्लासकः. रुल्लासक. डबल ल झालं इथे. तसंच उत प्लस लंघन काय येणार? उल्लंघन. 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 ठीक आहे. आणखी एक बघा. उल्लेख काय येईल फोड याची? उत प्लस लेख. उत प्लस लेख. उत प्लस लेख. ठीक आहे. ही होती परसवर्ण संधी. याच्या पुढची संधी येते पूर्वसवर्ण. परसवर्ण छुत्व संधी, त्याच्यानंतर येते पूर्वसवर्ण. आता छुत्व संधीचं सूत्र बघा. शश छोटी. या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे शश छोटी. आता ह्या सूत्रानुसार नियम बघा दिलेला आहे. प्रथम पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातील वर्ण असला पाहिजे. नियम लक्षात घ्या. पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातील. आता झय प्रत्याहारातील वर्ण म्हणजे कोणते वर्ण? तर अनुनासिक सोडून सर्व वर्ण. वर्गातले अनुनासिक सोडून सर्व. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ हा वर्ण पहिल्या पदाच्या शेवटी असला पाहिजे. आणि दुसरं पद हे श ने सुरू झालं पाहिजे, तर त्या शचा छ होतो. आता शचा छ होतो हे या संधीमध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं पॉईंट, की शचा त्या ठिकाणी छ करायचा आहे. दुसऱ्या पदातला जो श आहे सुरुवातीचा त्याचा छ होणार. पण जर का श नंतर कोणताही स्वर किंवा अंतस्थ वर्ण असेल तर त्या ठिकाणी शचा छ करायचा. जसं आता इथे बघा तद प्लस शिव. आता ह्या उदाहरणामध्ये तद आलेला आहे. तद आणि प्लस शिव. या उदाहरणात बघा द पहिल्या पदाच्या शेवटी द आलेला आहे. आता नियम काय आहे? पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातला वर्ण असला पाहिजे. झय प्रत्याहारात म्हणजे वर्गातला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता ह्या ठिकाणी द वर्गातील तिसरा वर्ण आहे, झय प्रत्याहारातला वर्ण आहे. दुसरं श, त्या ठिकाणी शचा छ करायचा आहे, पण श नंतर स्वर असला पाहिजे. मग श नंतर स्वर सुद्धा आहे. श ई विलांटी जी लागलेली ती श प्लस ई असं होऊन त्या ठिकाणी विलांटी तयार होते. म्हणून त्या ठिकाणी श नंतर ई आलेला आहे म्हणजे स्वर आलेला, म्हणजेच त्या शचा त्या ठिकाणी आपण छ करणार. असं होईल छिवह. मग तद प्लस छिवहनुसार या ठिकाणी तद छिवह असं उत्तर आलं पाहिजे, पण त्या ठिकाणी तद छिवह आलेलं आहे, च आलेला आहे. आता हा च कसा तयार झाला ते बघा. आता सर्वात आधी बघा तद प्लस शिवह. आता एक वेगळा त्या ठिकाणी दोन तीन संधींचा नियम लागतात आणि मग नंतर आपल्याला ते फायनल तद उत्तर भेटेल. इथे द आलेला आहे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला श आहे. तर जेव्हा पूर्व पदाच्या शेवटी हा जो द आहे तो कोणत्या वर्गातला वर्ण आहे? द वर्ण कोणत्या वर्गातला? ट वर्ग. त वर्ग. ट वर्ग. त्याच्या पुढे श आलेला आहे. तर त वर्गाच्या समोर जर का श आला तर कोणती संधी लागू होती इथं? त वर्गाच्या पुढे श आला. हा श्चुत्व संधी. श्चुत्व संधीनुसार त वर्गाच्या पुढे जर का श आला तर त्या त वर्गाचा काय करतो आपण? च करतो. बरोबर. तर या ठिकाणी आधी इथे द दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी द च काय होऊन जाईल? तज प्लस शिवह. आता ह्या ठिकाणी आणखी एक लक्षात घ्या, इथे तिसरा वर्ण आहे आणि
या ठिकाणी खरं प्रत्याहार आहे, म्हणून ह्या तिसऱ्या वर्णाचं काय होऊन जाईल, ज हा वर्गातील तिसरा वर्ण आहे. आता हे स्तो होश चुनाश्चुनुसार आपण हे केलं, द चा ज केला, परत ज चा काय होऊन जाईल, च. कोणती संधी, ष्टुत्व. ष्टुत्व नाही, ज चा च करतोय आपण, यशस्व. जशत्व संधी. चरत्व संधी. चरत्व संधी. जशत्व मध्ये पहिल्या वर्णाचा तिसरा वर्ण केला जातो, इथे तिसरा वर्ण आहे ज, आणि खरं प्रत्याहाराच्या त्याच्या पुढे खरं प्रत्याहार आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी तिसऱ्या वर्णाचा पहिला वर्ण करायचा. तिसऱ्या वर्णाचा पहिला वर्ण तजचं काय झालं, तच प्लस शिव. आता हे आपल्याला भेटलं चरत्वानुसार. या ठिकाणी ष्टुत्व वापरली इथे, नंतर याला इथून कन्वर्ट करायसाठी आपण चरत्व संधी वापरली. आता हे तच प्लस शिव जे आपल्याला मिळालं, त्याला पुढे आता इथून पुढे हा नियम लावायचा, जय प्रत्याहारातील वर्ण आणि दुसरं पद श ने सुरू होते, तर त्या श चा छ करायचा. आता याच्यानुसार ह्या श चा आपण छ केला, तच प्लस शिवचं केलं, या छ केला, आणि इथे हे तच. हा जो अर्धा च आहे हा छ सोबत मिक्स होईल आणि उत्तर येईल तच्छिव. कळलं हे? तद प्लस शिवहचं तच्छिवह कसं झालं ते कळालं? कळालं सगळ्यांना? आता ज्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहायचं राहील ना, त्या तद प्लस शिवह असं दिलेलं आहे, त्यावेळेस डायरेक्ट तच्छिवह हे लिहायचं. ह्या मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्या नाही लिहायच्या, या रफमध्ये करू शकता, पण उत्तर लिहिताना डायरेक्ट तच्छिवह असं लिहायचं. ठीक आहे, ही होती छत्वसंधी. नंतर आणखी एक उदाहरण बघा त्याचं. श्रीमद प्लस शंकराचार्य. श्रीमद प्लस शंकराचार्य. आता ही जी संधी ही छत्वमिती वाच्यम हे याचं सूत्र आहे. वरची जी संधी होती तच्छिवह, याच्यामध्ये षष्ठ्योटी हे सूत्र लागू होत होतं. षष्ठ्योटीनुसार श नंतर कोणताही स्वर किंवा अंतस्थ वर्ण असला पाहिजे. आता ह्या श नंतर बघा, ह्या ठिकाणी श नंतर काय आलेलं आहे, ग आलेला आहे. आता ग काय आहे, ग अनुनासिक आहे. जर छत्वमिती वाच्यमनुसार श नंतर अनुनासिक राहिल्यास त्या शचा छ करायचा. ते ही जी संधी होणारी ही छत्वमिती वाच्यम ह्या सूत्रानुसार होणार आहे. ती छत्वसंधीच आहे, पण छत्वसंधीचं हे छत्वमिती वाच्यम ह्या सूत्रानुसार ही संधी होईल, आणि वरची जी संधी ती षष्ठ्योटी ह्या सूत्रानुसार होईल. तर इथे पण सेम श्रीमद प्लस शंकराचार्य, द चा जो च केला आपण तो या दोन स्टेप्सने, पहिले ष्टुत्व संधी, नंतर चरत्व संधी, आणि त्याच्यानंतर मग श चा छ केलाय. श्रीमद प्लस शंकराचार्य. आता ह्या ठिकाणी हा जो अनुनासिक आहे तो अनुस्वार स्वरूपात चालला जाईल. ह्या द चा आपण च केला दोन संधी वापरून, आधी ष्टुत्व संधी नंतर चरत्व संधी. मग नंतर हा जो श आहे याचा छ केला, तर फायनल उत्तर भेटेल श्रीमद शंकराचार्य. अर्धा च त्याला छ. सिंपल लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याला छत्वसंधी करायची त्यावेळेस इथे जो द दिलेला आहे त्याचा च करायचा, इथे द राहील त्याचा च करायचा, हा जो श आहे त्याचा छ करायचा, दोघांना जोडून द्यायचं.
तद प्लस शिवह. तसं आलं तर दचा च करायचा, शचा छ करायचा, दोघांना जोडून द्यायचं. ठीक आहे, कळाली ही छत्वसंधी. छुत्वसंधी कळाली सगळ्यांना. 2 सूत्र आहेत याच्यामध्ये. कोणते कोणते? षष्ठ्योयति और छत्वमिति वाच्यम. हां, षष्ठ्योटी आणि छत्वमिति वाच्यम. आता याच्या पुढची संधी येते पूर्वसवर्ण संधी. पूर्वसवर्ण. आता ह्या पूर्वसवर्ण संधीचं सूत्र लक्षात घ्या. झयो होन्यंतरस्याम. सूत्र दिलेले आहे झयो होन्यंतरस्याम. आता याचा नियम काय आहे की पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहार येतो. झय प्रत्याहार म्हणजे आपण वरच्या संधीमध्ये बघितलं, वर्गातला पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा वर्ण. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा वर्ण म्हणजेच क वर्ग असेल तर क, ख, ग, घ हे 4 वर्ण. च वर्ग असेल तर च, छ, ज, झ हे 4 वर्ण. म्हणजे अनुनासिक सोडून सर्व वर्ण हे पहिल्या पदाच्या शेवटी असले पाहिजेत. पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातील वर्ण असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाची सुरुवात ही ह ने झाली पाहिजे. ह ने झाली पाहिजे. तर बदल काय होईल तर त्या ह च्या जागी वर्गातला चतुर्थ. आता वर्गातला चतुर्थ वर्ण म्हणजे कोणत्या वर्गातला चतुर्थ वर्ण करायचा तर पहिल्या पदाच्या शेवटी जो पण वर्ण आहे त्याचा चतुर्थ वर्ण त्या ह च्या जागी घ्यायचा. जसं ते बघा वाक प्लस हरी. आता या ठिकाणी वाक ह्या शब्दामध्ये क, क हा पहिल्या पदाच्या शेवटी आलेला आहे क. आता क वर्णाचा आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ह आलेला आहे. तर त्या ह चा आपल्याला ह च्या जागी चौथा वर्ण घ्यायचा आहे. कोणत्या वर्गातला? क वर्गातला चौथा वर्ण घ्यायचा. क वर्गातला चौथा वर्ण काय येणार? घ. आता चौथा वर्ण का बरं? कारण की त्या ठिकाणी याचं संधीचं नाव आहे पूर्वसवर्ण. सवर्ण म्हणजे त्याचा जो उच्चार होतोय तो सारखा होतो. ह सारखा त्याचा उच्चार होतो. प्रत्येक वर्गातला चौथा वर्ण बघा घ, क वर्गातला घ, च वर्गातला झ, त वर्गामध्ये ध आणि ट वर्गामध्ये ढ यांचे उच्चार जे येते ह सारखे होतात. म्हणून त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं पूर्वसवर्ण. आधीचा जो वर्ण आहे त्या वर्णासारखा, त्याच्या उच्चारणासारखा वर्ण. म्हणून त्या ह च्या जागी आपण घ घेतला. मग आता उत्तर वाघ घरी असं आलेलं आहे. तर हे कसं झालं तर आधी बघा वाक प्लस हरी. वाक प्लस हरी. आता ही जी संधी आहे याच्यामध्ये आधी जशत्व संधी होईल. जशत्व संधी. जशत्व संधीचा नियम काय आहे? पहिल्या पदाच्या शेवटी पहिला वर्ण वर्गातला, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोणतंही व्यंजन किंवा स्वर असला पाहिजे. त्यानुसार इथे जशत्व संधीची कंडिशन कंप्लीट होते. तर क चा काय होऊन जाईल आधी? जशत्व संधीनुसार क चा होईल ग. मग वाघ प्लस हरी असे येईल. आता हे झाल्यानंतर पण पुढे पूर्वसवर्ण संधीचा नियम लागू होतोय. वाघ प्लस हरी. इथे पण बघा ग पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातला वर्ण आहे. दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ह आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी ग ज्या वर्गात आहे त्याचा चौथा वर्ण आणि तिथे ग च्या जागी घ घ्यायचा. म्हणजे ग हा ग च्या पुढे जो ह आलेला आहे त्या ठिकाणी ह च्या जागी आपण घ घेणार. बघा वाघ प्लस हरीचा मग होऊन जाईल वाघ घरी. वाघ घरी ही होती पूर्वसवर्ण. वाघ प्लस हरीचं झालं वाघ घरी. नंतर तसंच बघा पुढे जगत प्लस हरती. यामध्ये पण जगत त आलेला आहे. पहिल्या पदाच्या शेवटी त आहे. आधी जशत्व करायची नंतर मग पूर्वसवर्णाची संधी त्या ठिकाणी लागू करायची. आता जगत प्लस हरती याच्यामध्ये बघा आधी जशत्व जर का संधी केली तर त च्या जागी काय येईल? द. इथे त च्या जागी आपण द घेणार. आता इथे द झाला. ह च्या जागी काय होईल मग पुढे?
हा जो ह आहे याच्या ठिकाणी काय येईल पूर्वसवर्णानुसार? ध. चौथा वर्ण. चौथा वर्ण. चौथा वर्ण कोणता आहे त्या वर्गातला? ध. 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 त्या ठिकाणी येईल जगत प्लस धरती. जगत प्लस धरतीच येईल जगत धरती. आता हे असं पण लिहिता येतं किंवा मग हा द अर्धा करून तसं पण लिहिता येतं जगत धरती असं पण लिहिता येतं. तुमचं जसं लिहिण्याची पद्धत असेल तसं तुम्ही लिहू शकता जगत धरती. हे असं पण लिहितात आणि वरती दिलं हे असं पण लिहितात. दोन्ही प्रकारे लिहिता येतं. ठीक आहे. कळाली ही पूर्वसवर्ण संधी कळाली सगळ्यांना? पूर्वसवर्ण संधी कळाली? सर याला काही ट्रिक नाही का? ह च्या जागी चौथा वर्ण करायचा. सिंपल लक्षात ठेवायचं. ह च्या जागी चौथा वर्ण. ओके ओके सर. बघा आणखीन याच्यामध्ये तत् प्लस हितम. तत् प्लस हितम काय येईल? तद्धितम. तद्धितम. तद्धितम असं. तद्धितम. तसंच दिक प्लस हस्ती. दिक प्लस हस्ती. दिग्हस्ती. ह च्या जागी काय केलं? घ. घ केलं दिग्घस्ती. 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 अप प्लस हरणम. अप प्लस अभरणम. 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 ठीक आहे. ही होती पूर्वसवर्ण संधी. सिंपल लक्षात ठेवायचं. ह च्या जागी चौथा वर्ण करायचा आहे. ह च्या जागी चौथा वर्ण. ठीक आहे. आता या ठिकाणी आता हे असं जर का आलं वाघ प्लस हरी तर इथे दोन प्रकारे संधी होऊ शकते. एक फक्त जशत्व जर का केली तर वाघ हरी हे रूप येईल आणि जर का जशत्व झाल्यानंतर परत पुढे पूर्वसवर्ण जर का केली तर वाघ घरी हे रूप येईल. तुम्ही जी जर का तिथे वाघ प्लस हरी असं तुम्हाला दिलेलं आहे आणि संधी करायला लावलेली तर तुम्ही जर जशत्व संधीनुसार करत असाल तर जशत्व संधीचं सूत्र लिहायचं. पूर्वसवर्णानुसार करत असाल तर पूर्वसवर्णाचं सूत्र लिहायचं. ठीक आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? कळाली सगळ्यांना ही पूर्वसवर्ण संधी? पूर्वसवर्ण संधी कळाली सगळ्यांना? ठीक आहे. पुढे बघा आता शेवटची संधी तुक आगम संधी. तुक आगम. आता याचं जे नाव आहे तुक आगम म्हणजे या ठिकाणी तुक शब्दाचा आगम होतो. म्हणजेच काय होतं तर त तुकमध्ये जो त आहे ना त्याचा त्या ठिकाणी आगम होतो. त मध्ये येतो. आता याचे 3 सूत्र आहेत. एक शीतुक, छेचक आणि पदांताद्वा. आता पहिल्या पदाच्या शेवटी आता शीतुक ह्या सूत्राचं लक्षात घ्या. पहिल्या पदाच्या शेवटी जर का
न असेल आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला जर का श असेल तर त्या न ला तुक आगम होतो. तुक आगम होतो म्हणजे न नंतर त लागतो. न च्या नंतर त्या ठिकाणी त येणार. पुढे जे पण असेल ते, जसं आता इथे बघा सन प्लस शंभू. आता याच्यामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी न आलेला आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला श आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी न ला तुक हा आगम होणार, म्हणजे न आणि श दोघांच्या मध्ये त येणार. तर ह्या ठिकाणी कसं होईल, सन प्लस, आता इथे श आलेला आहे श, म्हणून या ठिकाणी न आणि श दोघांच्या मध्ये आपण त टाकणार, प्लस पुढे शंभू. आता हा जो त मध्ये आला, हा त मध्ये आल्यानंतर याच्यामध्ये काही बदल होतील. नुसतं संत शंभू असं त्या ठिकाणी नाही होणार, तर त्या ठिकाणी आणखीन काही बदल होतील. तर जसा हा त आलेला आहे, आता हा जो त आहे याच्या पुढे परत श आला, मग त वर्गाच्या पुढे जर का श आला तर त्या ठिकाणी कोणती संधी लागू होते, श्रुत्व. श्चुत्व संधी लागू होईल. श्चुत्व संधीनुसार त्या मध्ये जो त आलेला आहे त्याचं काय होऊन जाईल, तच्या जागी कोणता वर्ण येईल, च येईल, म्हणून इथे होईल सन प्लस च प्लस शंभू. सन प्लस च प्लस शंभू. आता इथे परत एक लक्षात घ्या, आता हा जो च तयार केला आपण, इथे च आला, नंतर इथे न आलेला आहे, परत या ठिकाणी एकदा आणखी श्चुत्व संधी लागेल. हा जो न आहे त वर्गाचा आहे आणि च वर्गाचा आहे, म्हणून त वर्गाच्या पुढे जर का च वर्ग आला त्या ठिकाणी परत एकदा श्चुत्व संधीचा नियम लागू होईल. न च्या जागी च वर्गातला अनुनासिक येईल. न हा त वर्गाचा अनुनासिक आहे, म्हणून त्या ठिकाणी न च्या जागी आपण च वर्गाचा अनुनासिक घेणार. तर कसं येईल, संय प्लस शंभू. नंतर परत हा जो श आहे, हा श छोटी संधीनुसार श चा छ होणार. ते कसं होईल, संय प्लस च प्लस हा श चा आपण छ करणार श छोटीनुसार, शंभू. आता इथपर्यंत आपल्याला संधीचं हे मिळालं. तर याच्या पुढे हा जो च तयार झालेला आहे, हा च त्या ठिकाणी चालला जाईल. कोणत्या संधीनुसार, एक झरोझरी सवर्णे हे सूत्र आहे, तर झरोझरी सवर्णे या सूत्रानुसार ह्या च चा त्या ठिकाणी लोप होईल. इथलं जे संय आहे हे आणि पुढचं शंभू एकत्र येईल, त्या ठिकाणी असं रूप तयार होईल, संय प्लस शंभू. आता एक हे रूप तयार होईल, किंवा मग आपण जर का ह्या श चा छ न तयार करता च चा डायरेक्ट लोप केला झरोझरी सवर्णेनुसार, तर एक असं रूप तयार होईल, संय प्लस शंभू. हे एक सूत्र. आता याच्यामध्ये हे एवढं सगळं किचकट आहे, खूप जास्त लक्षात येण्यासारखं नाही, किंवा मग एवढ्या संधी लक्षात राहणार नाही, डोक्यावरून जाईल. फक्त एकच त्याचं उदाहरण लक्षात राहू द्या. सन प्लस शंभू आलं, न चा अनुनासिक करायचा च वर्गातला आणि पुढे ॲज इट इज लिहून टाकायचं संय शंभू. शितुक संधीनुसार सन प्लस शंभू हे एकच उदाहरण आहे याचं, त्याच्यामुळे लक्षात राहू द्या. सन प्लस शंभू जर का आलं, न च्या जागी च वर्गातला अनुनासिक घ्यायचा आणि त्याला शंभू जोडून द्यायचा, हे उत्तर त्या ठिकाणी येईल, संय शंभू. पुढे बघा शिवच्छाया. आता हे जे दुसरं आहे त्याच्यानुसार
जे सूत्र आहे शितूक छे च, ह्या सूत्रानुसार ह्रस्व वर्णानंतर जर का छ आला तर त्या ठिकाणी तुक आगम होतो. जसं व आणि छ. आता हा जो व आहे, व प्लस अ असा व तयार झालेला आहे. तिथे हा ह्रस्व वर्ण आला आणि ह्रस्व वर्णानंतर जर का छ आला तर त्या ठिकाणी तुक आगम करायचा आहे. आता तुक आगम करायचा म्हणजे त टाकायचा आहे आणि त टाकल्यानंतर पुढे त्याचा च होणार, हे फिक्स आहे. त्याच्यामुळे सिंपल लक्षात ठेवायचं, हा जो प्लस आहे तो प्लसच्या जागी च टाकायचा. शिव प्लस छाया शिवच्छाया. तुक आगम ह्या संधीमध्ये 2 पदांच्या मध्ये च टाकायचा. एक सिंपल नियम लक्षात राहू द्या, 2 पदांच्या मध्ये च टाकायचा. तुकागम संधीमध्ये 2 पदांच्या मध्ये च ॲड करायचा. लक्ष्मी प्लस छाया, याच्यामध्ये पण लक्ष्मी आणि छाया या दोघांच्या मध्ये च ॲड करायचा. लक्ष्मी छाया असं त्या ठिकाणी उत्तर येईल. ठीक आहे, कळालं? तुकागम संधीमध्ये काय ॲड करणार? 2 पदांच्या मध्ये च ॲड करायचा 2 पदांच्या मध्ये. ती होती तुकागम संधी. इथे आपली व्यंजन संधी कंप्लीट झाली. 10 प्रकार बघितले व्यंजन संधीचे. पहिली संधी कोणती होती? च्युत्व. पहिली संधी होती च्युत्व संधी. सूत्र काय होतं च्युत्व संधीचं? स्तोहोश्चुनाश्चू. नियम काय होता? स च्या पुढे जर का श आला तर त्या स चं काय करायचा? शक्कर. श शहामृगाचा, षटकोनाचा नाही, शहामृगाचा. नंतर स च्या पुढे जर का च वर्ग आला तर स चं काय होणार? च वर्ग. स स स स च्या पुढे जर का च वर्ग आला, शामवर्गाचा. स चा श होईल. नंतर त च्या पुढे जर का च वर्ग आला तर त चं काय होणार? वर्ग. च वर्ग होईल. नंतर दुसरी संधी होती ष्टुत्व संधी. ष्टुत्व संधीचं सूत्र ष्टुनाष्टू. सेम ष्टुत्व संधीचे जसे नियम आहेत तसंच त्या ठिकाणी पण नियम आहे. श षटकोनाचा आहे, फक्त श शहामृगाच्या ऐवजी षटकोनाचा श आहे आणि त वर्गाच्या ऐवजी त्या ठिकाणी ट वर्ग. ट वर्ग आहे. ठीक आहे. नंतर पुढे त्याच्या पुढची संधी कोणती होती? तिसरी संधी होती जशत्व. जशत्व. जशत्वचं सूत्र झलाम जशो झलाम जशो अंते. नियम काय आहे? संधी करताना पहिल्या पदा वर्णाचा तिसरा वर्ण करायचा. पहिल्याचा तिसरा वर्ण करायचा. नंतरची संधी होती चरत्व संधीचं सूत्र तिसऱ्या वर्णाचा पहिला वर्ण करायचा. तिसऱ्या वर्णाचा पहिला वर्ण करायचा. सूत्र काय होतं? खरीच. नंतर चरत्व नंतर कोणती संधी होती? अनुनासिक संधी. सूत्र काय होतं अनुनासिकचं? यर अनुनासिके अनुनासिको वा. यरह अनुनासिके अनुनासिको वा. नियम काय होता? दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला जर म किंवा न असेल तर त्या वर्गातला अंतिम पदाचा जो असेल त्याचा अनुनासिक करायचा. अनुनासिक करायचं त्या ठिकाणी. पहिल्या पदाच्या शेवटी जो वर्ण आहे त्याचा अनुनासिक घ्यायचा, जर का दुसऱ्या पदामध्ये म किंवा न असेल तर. नंतर पुढची संधी कोणती होती? अनुस्वार. संधी. सूत्र काय होतं त्याचं? मो अनुस्वार. मो अनुस्वारानुसार पहिल्या पदाच्या शेवटी जो म येणार त्याचा अनुस्वार करायचा. नंतर त्याच्या पुढची संधी कोणती बघितली? परसवर्ण संधी. परसवर्णाचं सूत्र तोरली. नियम काय होता त्याचा? त चा ल करायचा. नंतर होती पूर्वसवर्ण. पूर्वसवर्णाचं सूत्र जयोहोनंतरस्याम. ह चा ठिकाणी चतुर्थ वर्ण करायचा. त्या वर्गात ह च्या ठिकाणी चौथा वर्ण घ्यायचा. नंतर
छुत्व संधी. संधी. छुत्व संधीमध्ये श चा छ करायचा, छ करायचा. हा. पदातल्या श चा छ करायचा. नंतर होती शेवटची तुकागम. तुकागम. तुकागम मध्ये 2 पदांच्या मध्ये च टाकायचा. च टाकायचा. ठीक आहे. इथे व्यंजन संधी आपली कंप्लीट झाली. काल तुम्हाला संधीचे एक्झाम्पल्स दिले, ते सॉल्व्ह केले सगळ्यांनी. आता त्याची उत्तर बघू आपण व्यंजन संधीचे. पहिली होती च्युत्व संधी. इथे बघा रामस प्लस चिन होती. काय येईल याचं? रामस प्लस रामश्चिनोती. रामश्चिनोती. सत प्लस चित काय येईल? सच्चित. सच्चित. तोच काय होऊन जाईल त्या ठिकाणी? च. च. सच्चित. नंतर उद प्लस ज्वलह काय येईल? उद प्लस हा उज्ज्वलह. द च काय होईल? ज. उज्ज्वलह. उज्ज्वलह. कस प्लस चित काय येईल? कश्चित. कश्चित. कस प्लस चित कश्चित. शार्गिन प्लस जयह काय येईल? शार्गिंजय. शार्गिंजय. काय येईल त्या ठिकाणी? न च्या जागी य. शार्गिंजय. शार्गिंजय. आले सर्वांचे हे बरोबर आले उत्तर. ठीक आहे. ज्यांचे चुकले असतील करेक्ट करा. शार्गिंजय. पुढे बघा, आता इथे संधी करायची होती, पुढे संधी फोड करायची. संधी विग्रह करायचा आहे. सज्जनह काय येईल संधी विग्रह? सद प्लस जन. सज्जन. सद प्लस जनः. हरिश्चंद्र काय येईल विग्रह? हरिस प्लस चंद्र. हरिस प्लस चंद्र. नंतर जगत जननी. जगत प्लस जननी. जगत प्लस जननी. जगत प्लस जननी. नंतर पुढे दुःशासन. दुस अधिक शासन. आता ह्या ठिकाणी तो येईल बरं. जगत द येईल. द जगत प्लस जननी. दुःशासनचं येईल दुस प्लस शासन. सर जगत प्लस जननी त पण येईल ना? त नाही घेणार आपण, कारण की तो ज झालेला आहे ना. आपण इथे च्युत्व संधीनुसार घेतोय ना ते. च्युत्व संधीनुसार ज कधी होणार? त्या ठिकाणी तिसरा वर्ण राहील तर, म्हणजे द असेल तर ज होईल, त राहिला तर त्या ठिकाणी च आला असता.
दुःशासन, दुस प्लस शासन. उच्चारणचं काय येईल? उत प्लस चारणम. अधिक चारण. उत प्लस चारण. आता ह्या ठिकाणी काय येणार? तवर्गाचा कोणता मुझे क्या पता. तवर्गाचा कोणता वर्ण येणार? उत येणार. पहिला. उत प्लस चारण. आता हे जे आहे ना जगत जननी, यांचे ज्यावेळेस तुम्ही विग्रह करणार त्या ठिकाणी जगद प्लस जननी हा विग्रह प्रथम विग्रह राहील आणि त्याच्यानंतर मग परत पुढचा जर विग्रह झाला तर तो जगत जननी, दचा त हा पुढचा विग्रह आहे. पण फर्स्ट विग्रह काय होईल जगत जननीचा? जगद प्लस जननी. म्हणून प्रायोरिटी द्यायची जगद प्लस जननी. द ला प्रायोरिटी द्यायची तिथे. ठीक आहे. पुढे बघा ष्टुत्व संधी. उत प्लस डी न. उद प्लस डी न काय येईल? उकदीन. उड्डीन. 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 उद प्लस डयनम काय येईल? उद प्लस डयनम. उड्डयनम. उड्डयनम. बरोबर. उड्डयनम. नंतर चक्रीन प्लस ढौकसे काय येईल? काय येईल त्या ठिकाणी? तो जो पहिल्या पदाच्या शेवटी न आलेला आहे त्याच्या ठिकाणी काय येणार? त्या नच्या ठिकाणी काय होईल? न बाणाचा. चक्रीन ढौकसे असे येईल. चक्रीन ढौकसे. चक्रीन ढौकसे. ठीक आहे. पुढे बघा तट टीका. आता इथे विग्रह करायचा आहे. पुढे विग्रह करायचा आहे. काय होईल विग्रह? तट टीकाचा विग्रह काय होईल? तत् प्लस टीका. तत् प्लस टीका. रामषष्ठ याचा विग्रह काय होईल? रामस प्लस षष्ठ. प्लस रामस प्लस षष्ठ. रामष्टिकते याचा विग्रह काय होईल? रामस प्लस टिकते. रामस प्लस टिकते. रामस प्लस टिकते. ठीक आहे. आले सगळ्यांचे बरोबर हे विग्रह. विग्रह आले सगळ्यांचे बरोबर. तर पुढे ती जशत्व संधी. काय येईल? वाक प्लस ईशः. वागीश. वागीश. वागीशः. काय केलं पहिल्या वर्णाचं त्या ठिकाणी? तिसरा वर्ण. तिसरा. तिसरा वर्ण. वागीशः. अच प्लस अंत. अजंत. 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 चचा ज केला. दिक प्लस गज. दिग्गज. 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 कचा ग केला. षट प्लस दर्शन. षडदर्शन. षडदर्श. षडदर्शन. टचा ड झाला तिथे. षडदर्शन. नंतर बघा जयत प्लस रथ.
जयद्रथ. 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 नंतर बघा दिग्दर्शन. आता इथे विग्रह करायचा आहे. दिक्क प्लस अधिक दर्शन. दिक काय येईल? दिक अधिक दर्शन. को येईल. दिक प्लस को. दर्शन. नंतर सदुपदेश. सत प्लस उपदेश. उपदेश. सत तो येईल त्या ठिकाणी. तो सत प्लस उपदेश. नंतर पुढे बघा. तावदेव. प्लस तावत एव. अधिक एव. तावत प्लस एव. यदुच्यते. यत यत प्लस प्लस उच्चते. यत प्लस उच्यते. त्वक वस्त्रधारी. त्वक वस्त्रधारी काय येईल त्याचं? त्वक अधिक वस्त्रधारी. वस्त्रधारी. त्वक प्लस वस्त्रधारी. ठीक आहे. आले सर्वांचे हे बरोबर उत्तर. ओके. त्याच्या पुढच्या जे संधीचे उदाहरण आहेत ते उद्या बघू. आता तुम्हाला सर्वच व्यंजन संधीचे सगळेच उदाहरणं पाठवलेले होते. कुठपर्यंत सॉल्व केले? अनुस्वारपर्यंत सॉल्व केले असतील. त्याच्या पुढचे जे उदाहरणं आहेत आज ज्या संधी झाल्या त्याचे पण उदाहरणं त्याच्यात दिलेले आहेत PDF मध्ये कालच्या. ते पण सॉल्व करा सगळ्यांनी. पुढे आपण त्याचे उद्या त्याची उत्तरं बघू. ठीक आहे. शब्द कोण पाठ करणार होतं? हां, तनिष्का. पाठ केलाय शब्द? तनिष्का शब्द पाठ केलाय? ठीक आहे. तिचा प्रॉब्लेम असेल याचा. कोणी आणखी पाठ केलेलं आहे का तत्सर्वनाम? सह तौ ते प्रथमा. हॅलो. हां हा सर बोलू का? हां बोलून दाखव तत्सर्वनाम. सह तौ ते प्रथमा तं तौ तान् विद्या तेन ताभ्यां तैः तृतीया तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी तस्य तयोः तेषां षष्ठी तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. गुड. तत्सर्वनाम सह तौ ते प्रथमा. हे जे आहे ते आपण तो किंवा त्याचे हे दाखवण्यासाठी आपण तत्सर्वनाम वापरतो. ठीक आहे. आता तत्सर्वनाम हे होतं पुल्लिंगी. सह तौ ते प्रथमा. तत्सर्वनाम स्त्रीलिंगी. सा ते ता प्रथमा. कोण पाठ करून येणार? सा ते ता प्रथमा. तत्सर्वनाम स्त्रीलिंगी. कोण पाठ करणार उद्या? रोहिणी. ठीक आहे. रोहिणी बोलून दाखवेल. सगळ्यांनी पाठ करायचे आहेत बरं. ठीक आहे. जी उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला ते सॉल्व करा. आणि जे पण याचे सूत्र आहेत संधीचे ते सगळे संधीचे सूत्र तुम्हाला पाठ करायचे आहेत.
म्हणून संधीचे सूत्र सगळ्यांनी पाठ करा. ठीक आहे, लेफ्ट होऊन जातं सगळ्यांनी.